Hello. Hello, this is the Maya Artifact episode number 1530. घूंघट का चांद होगा आंखों में चांदनी चुपके से देखेगी साजन को सजनी घूंघट का चांद होगा आंचल में चांदनी चुपके से देखेगी साजन को सजनी. हे गाणं ऐकलं ना की की असंच बिलकुल आय जस्ट लाईक असं वाटतं की ताईचं लग्न आहे आणि हळदीमध्ये हे गाणं लागतेच. तर तेव्हा याचे बीट्स एवढे जबरदस्त आहे ना की एकदम असं हॅपी एन्व्हायरमेंट क्रिएट करते. म्हणजे इट्स लाईक एव्हरीवन हॅपी आणि एव्हरीवन इज कोलॅबरेटिंग आणि फॅमिली मेंबर्स सब दोस्त आणि तेव्हा सगळे डान्स होतो आणि बहुत मस्त बीट आहे आणि बहुत जबरदस्त नाचता येते आणि बहुत जबरदस्त आहे. Whatever. Hello. Hello, this is the Maya Artifact episode number 1536. Right now, आजची तारीख आहे 28 एप्रिल 2019. आता वाजले रात्रीचे 11:30. मी आज घरी आहे, टेरेसवर आहे, फिरून आलोय आणि इथे काहीतरी गाणं रिसेप्शन वगैरे आहे वाटतंय. गाणं लागलं इथे. पण एवढं उशीर इव्हन 11:30 वाजता. 10 वाजता लिमिट असते आणि हा डायरेक्ट 11:30 वाजता लावून लावला. जाऊ दे. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. आज काय झालं. वेल, मी कधी कधी असं होते ना की तुम्हाला कधी कधी नाही का फुकट मध्ये खूप काही भेटून जाते आणि कधी कधी नाही का तुम्ही खूप जास्त पैसे पेड करता तरी काहीच होत नाही. वेळेचं होत पण असंच आहे. हॅपीनेस मोमेंट केम कधी पण येऊ शकतो. जस्ट लाईक तो कसा की क्षणभराचा राहतो किंवा म्हणजे बघ ना, म्हणजे समजा जर मला नाही का माझी हार्डली समजा जर असा मोमेंट राहिला, म्हणजे मला म्हणायचं होतं की जेव्हा बादलचा वाढदिवस होता तेव्हा मी आलो होतो, राईट. तर तेव्हा माझी कशी की माझ्यापाशी वेळ खूप कमी होता. पण त्या कमी वेळेत मी एवढा प्रॉपर युटिलाइज केला आणि त्यावेळेस मी मस्त मित्रासोबत टाइम स्पेंड केला. इट वॉज रिअली ग्रेट. मस्त तो वेळ बहुतच जबरदस्त होता यार. आणि इतका जबरदस्त होता की आय कॅन इव्हन एक्सप्लेन. इट इज रिअली मच बेटर दॅन दॅट. पण आज कसं, आज मला काल सुट्टी होती, काल मी आलो. आज दिवसभर सुट्टी होती, पण आज असं काहीच झालं नाही. मला असं वाटलं की आपण संध्याकाळी भेटू किंवा दुपारी लग्नात वगैरे भेटू, बट इट जस्ट काही झालंच नाही यार. म्हणजे ऍटलिस्ट कसं की असं माझ्या मित्रांचे कसे थोडे अशा सगळ्या लोकांचे थोडे चेहरे वगैरे पाहिले ना, थोडस एक प्रकारे जुस्सअप होऊन जाते. एक प्रकारे थोडं चांगलं वाटते. नाही तर तुला अशी आदत पाडावं लागेल. प्रत्येक वेळेस मित्र काही सोबत राहणार नाही आहे. हे असेच राहणार आहे. एक वेळेस येईल, मोमेंट चांगला बनवेल, मोमेंट व्हेरी हॅपीनेस बनवेल अँड देन ते डिसअपियर. आणि राईट, सो यू हॅव टू
लर्न टू लिव्ह अलोन. दॅट इज युअर लाईफ, दॅट इज युअर डेस्टिनी. पण तुझ्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी तुला हे प्रकारे असं काही करावं लागेलच. जाऊ दे, ते पाहू पुढच्या पुढे. आणि आहे राईट ना माझ्यापाशी तेवढी सवय वगैरे, सो करू फिगर इट आउट समथिंग. आज काय झालं? आज नथिंग. आज मी काल बिट्टूच्या घरी होतो आणि आज सकाळी मला प्रेशर आलं, सो आय कॅन इवन होल्ड इट. सो मी फटाकसे गाडी काढली, घरी आलो. घरी लॉक होतं तर मी वरती चढून आलो. पहिले बाथरूम मध्ये गेलो, मस्त हागलो. त्याच्यानंतर मग वडिलांना खूप आवाज दिला बट काही रिस्पॉन्स नाही भेटला. तर मग मी निशाणी लावली, निशाणी लावून वरती चढलो. दरवाजा उघडा होता, चाबी घेतली, लॉक उघडलं, आतमध्ये गेलो आणि देन मग मी थोडेसे कपडे वगैरे धुवून टाकले, माझे दात वगैरे घासले. आज ठरवलं होतं की जाऊ बा इथे लग्नात, सगळेजण इन्व्हिटेशन होता. तर मी फोन लावला सगळ्यांना बट कोणाचं जमलं नाही. वैभवचं नाही जमलं, पिंटीचं नाही जमलं, बादल तर माझ्यापासून खफा आहे या. सो त्यांनी तर सर म्हणे मी नाही येत म्हणे, जाय म्हणे तू, आणि फोन ठेवून दिला. सो आणि मग विशाल उरला. मग विशालला आम्ही गेलो, जिथे जायचो तिथे नाही गेलो. हेरिटेज इथे लॉन आहे तिथे गेलो. इट वॉज ग्रेट. हेरिटेज एक विशालचे कलिग आहे, तर त्यांनी पाठवलं होतं विशालला इन्व्हिटेशन. विशाल जाणार नव्हता बट अनफॉर्च्युनेटली आम्ही गेलो. मग तिथे गेल्यानंतर इट वॉज ग्रेट या. अँड त्याच्यानंतर म्हणजे कसं, आता कोणी आहे नाही मित्र आणि मग विशालच होता, तर मग काय नाही, जे भेटलं ते भेटलं या. मग थोडा बहुत टाइम स्पेंड केला आणि मग वापस आलो. आणि मग पिंटी सोबत भेटलो आणि मग डिश खाल्ली. मग घरी आलो. घरी आल्यानंतर थोडासा पिक्चर पाहिला केदारनाथ. आणि मग काय ना, मग संध्याकाळी पुन्हा फिरायला गेलो, म्हणजे जाऊ म्हणलं. तर मग तेव्हा पण कोणीच नाही आलं, ना विशाल आला, ना वैभव, ना बादल. प्रशिक आला. मग आम्ही थोडा वेळ वाट बघितली बट हे लोक कोणीच नाही आले. सो 8 वाजले होते, 8 पावणे 8. मग प्रशिक पण चालला गेला, मी पण निघून गेलो या. मग काय आता चिकन आणलं वडिलांनी, चिकन खाल्लं मस्त. आता फिरून राहिलो. सो येस, अँड एव्हरीथिंग इज गोइंग वेल या. असं काही सांगण्यालायक, चांगलं सांगण्यालायक पण काही आहे नाही, आणि असं काही वाईट पण होऊन राहिलं नाही आयुष्यामध्ये या. सो बट प्रयत्न आपण सुरू ठेवायचे या, बिकम बेटर लाईफ बनवण्यासाठी. सो सुरू आहे या, अँड एव्हरीथिंग इज गोइंग गुड या. आता बादलचं सिलेक्शन झालंय रेल्वे ALP मध्ये ऍज अ ड्रायव्हर. तो आजच ALP मध्ये जो गाडी चालवतो. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली नाईस जॉब. प्री मेन्स क्लिअर झाली आहे आणि आता सायको टेस्ट आहे, आणि सायको टेस्ट मध्ये क्लिअर झाल्यानंतर बादल पण ची जॉईनिंग होऊन जाईल. वैभव रेल्वेमध्ये ऍज अ कुकिंग डिपार्टमेंट मध्ये असताना, म्हणजे स्टफिंग वगैरे ते पाठवतात वगैरे, जेवण समथिंग, तर त्याच्यामध्ये लागलाय तो. दॅट इज रिअली नाईस. वैभवचं लागणं खूप महत्वाचं होतं आणि he got the job. So yeah, विशाल तर ऑफकोर्स डेफिनेटली तो तर लागलाय, जॉईनिंग यायची आहे या. सुबोध आता सुरू आहे या, and still he's doing his मेहनत, आणि after several time he will get succeed. So yeah, so सगळेजण होऊन राहिलाय सेटल. सो आय हॅव टू बी अ सेटल. सो आय एम डुईंग इट दॅट नाव. राईट, गेले 2 हफ्ते झाले आपण थोडस डिले केला स्वतःमध्ये, बट this delay won't happen again. Yeah, and
Yeah, so everything is good, is fine. So this is it. This is the end. This is the my artifact episode number 1536. Right now we're at Wardha, Maharashtra. Thank you.